शरद पवार गटाला आता वटवृक्ष हे चिन्ह मिळणार असल्याचं कळतंय। वटवृक्ष हे चिन्ह घेणार आहेत अशी सूत्रांकडून माहिती कळतेय। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, शरद पवार गटाचं चिन्ह नेमकं कुठलं असणार या संदर्भात सध्या चर्चा सुरू असताना एक महत्त्वाची बातमी झी 24 तासच्या हाती आली आहे। सूत्रांनी माहिती दिली आहे, वटवृक्ष हे चिन्ह आता शरद पवार गट घेणार असल्याचं कळतंय आणि राष्ट्रवादी शरद पवार असं या नवीन पक्षाचं नाव असणार आहे। आज 4 वाजेपर्यंत या संदर्भात शरद पवार गटाला माहिती द्यायची आहे आणि त्यामुळे शरद पवार गटाने आता वटवृक्ष हे चिन्ह घेणार असल्याचं ठरलं असल्याचं कळतंय। राष्ट्रवादी शरद पवार असं पक्षाचं नाव आहे। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्याबरोबर थेट दिल्लीमधून जोडले गेले आणि राष्ट्रवादीतल्या आणि शरद पवार गटातल्या सर्व हालचालींवर त्यांचं लक्ष आहे। राम, नेमकं काय सध्या ठरलेलं आहे? वटवृक्ष हे चिन्ह घेणार असल्याचं कळतंय, तर राष्ट्रवादी शरद पवार असं पक्षाचं नाव असेल असं कळतंय। बिलकुल, जे पर्याय देण्यात येणार आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाला त्या पर्यायामध्ये 3 महत्त्वाचे पर्याय आहेत आणि त्यापैकी एक आहे वटवृक्ष। वटवृक्ष हे झाड आहे आणि तेच दिलं जाणार असल्याची माहिती आपल्याला मिळते आणि आज ही बैठक झालेली आहे। सकाळपासून बैठक चालू होत्या आणि त्याचबरोबर कायदेतज्ञांशी सुद्धा चर्चा चालू होती आणि त्याच्यामध्ये पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे। तर जसं उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात झालं, शिवसेनेच्या संदर्भात झालं, तसंच नाव पक्षाचं सुद्धा शरद पवार यांच्या नावानं दिली जाण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे। सूत्रांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे आणि महत्त्वाचं राहतं चिन्ह। तर चिन्ह जे आहे ते 2 पर्याय आहेत, परंतु त्याच्यापैकी एक महत्त्वाचा पर्याय जो आहे तो वटवृक्ष असं हा पर्याय दिला जाणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की शरद पवार यांना वटवृक्षच म्हटलं जातं, आधारवड असं म्हटलं जातं राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि त्यामुळं हाच आधारवड जो आहे वटवृक्ष जे आहेत ते चिन्ह दिलं जाणार असल्याची आपल्याला माहिती मिळते। परंतु केंद्रीय निवडणूक आयोग हे पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दिले जाणार आहेत। त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग कोणतं चिन्ह द्यायचं हे ठरवलं जाणार आहे। परंतु वटवृक्ष हे चिन्ह देण्याच्या संदर्भामध्ये चर्चा नक्की झाल्याची आपल्याला माहिती मिळाली आहे। आता शरद पवार, सुप्रिया सुळे हे संसदेमध्ये गेलेले आहेत आणि संसदेतून आल्यानंतर माध्यमाशी संवाद साधण्याची शक्यता आहे, कारण कालपासून शरद पवार यांनी मौन अद्याप सोडलेलं नाही आहे। आज ते मौन सोडण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर कारण 4च्या आतमध्येच हे संपूर्ण चिन्ह द्यावं लागणार आहे, कारण राज्यसभेच्या निवडणुका आहेत। अशावेळी चिन्ह देणं गरजेचं आहे आणि त्यामुळं आजच हे चिन्ह पाठवलं जाऊ शकतं। चिन्ह आणि नाव पक्षाचं हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या पाठवल्या जाऊ शकतात। अगदी राम, अत्यंत महत्त्वाची माहिती आपण झी 24 तासच्या प्रेक्षकांना देतोय। असे संपर्कात राहा। खरं तर वटवृक्ष म्हणजे दीर्घ आयुष्य जगणारी असा हे वृक्ष आहे आणि मोठा विस्तार असणारा हा वृक्ष आहे आणि हे चिन्ह वटवृक्षाचं चिन्ह घेण्याचं आता राष्ट्रवादीने ठरवलेलं आहे। त्यामुळे या संदर्भातली प्रत्येक अपडेट घडामोड आपण झी 24 तासवर पाहणार आहोत।